नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉसच्या या नवीन व्हिडिओच्या भागामध्ये. काय घडलं आज, तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपण काल पाहिलं की इलिमिनेशन झालेलं आहे. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून पुरुषोत्तम जे आहेत ते घराबाहेर गेलेले आहेत. तर काय आज नेमकं घडलं, तर काल बिग बॉसच्या याच्यामध्ये जो जान्हवी आणि आर्या याचा टास्क झाला, त्या टास्कमध्ये चांगला परफॉर्मन्स केल्यामुळे म्हणा, किंवा तो टास्कमध्ये त्यांचा राग सगळा निवळल्यामुळे किंवा त्यांनी त्यांचा राग जाहीर केल्यामुळे त्यांना 30-30 हजाराची बीबी करन्सी देण्यात आलेली आहे, बिग बॉस करन्सी देण्यात आलेली आहे. आणि त्यांनी 5 सदस्याची कॅप्टन्सी सोडल्यामुळे ती पण 1,80,000 त्यांना बीबी करन्सी मिळाली आहे. पण जान्हवी आणि आर्याची जी करन्सी आहे ती त्यांची पर्सनल करन्सी आहे असं बिग बॉसने सांगितले. आणि ती करन्सी त्यांनी कशी जपून ठेवायची किंवा कशी वाचवायची, म्हणजे बाकीच्या सदस्यांपासून म्हणा किंवा सगळ्यांपासून म्हणा, कशी वाचवायची असं तुम्ही बघा, असं त्यांना बिग बॉसने सांगितलं. म्हणजे थोडक्यात बिग बॉसने हे सुचवले की एक दुसरे जो गट आहे किंवा दुसरा जो गट आहे किंवा विरोधक जे आहेत ते तुम्ही ती करन्सी चोरू शकता किंवा घेऊ शकता. हाच जो आहे तो पूर्ण त्यानंतर रंगलं की ती जी बीबी करन्सी आहे ती लपवायची कशी, आर्याचा विचार करू लागले. त्यानंतर जान्हवीने काय केलं, जान्हवीकडे जी सेफ साईड होती ती जान्हवीने ती जी करन्सी आहे ती अरबाजकडं आणि सांगितलं तू कुठेतरी सेफ ठिकाणी ठेव. आणि आर्याने देखील सांगितलं बाकीच्यांना, पॅडीला वगैरे, की तुम्ही जर्किंग वगैरे घालून या आणि असं दाखवा की तुम्ही जर्किंगमध्ये किंवा जॅकेटमध्ये BBC करन्सी जी आहे ती ठेवलेली आहे, पण मी माझ्या वेगळ्याच ठिकाणी ती करन्सी ठेवते. असं सगळं झाल्यानंतर जेव्हा रात्री झोपले होते सगळे, तेव्हा काय झालं की निकी, जान्हवी, अरबाज हे सर्वजण अभिजितच्या मागं लागले. आणि अभिजित जो झोपला होता बेडवर, तर अभिजितच्या जे जॅकेट आहे त्या जॅकेटमध्ये हात घालू लागले आणि त्याचं जॅकेट काढू लागले. आणि इकडं बाकीचे जे आहेत, वर्षा असेल, अंकिता असेल, यांच्या देखील गोधडीमध्ये ते जाऊन काही ना काही तिथं बीबी जी करन्सी आहे ती तिथं शोधू लागले. परंतु ती बीबी करन्सी जी आहे ती करन्सी कुठंच त्यांना मिळाली नाही. आणि त्यानंतर मग परत यावर मात्र अभिजित जो आहे तो पहिल्यांदा त्यांनी हे म्हणजे टिंगलीवर घेतलं, पण नंतर त्याला देखील राग यायला लागला आणि तो म्हणायला लागला की मला हर्ट होते किंवा मला जखम मिळाली. आणि मग त्याच्यात मात्र अभिजित आणि अरबाज यांच्यात जोरदार बाचाबाची होऊ लागली. अरबाज म्हणायला लागला की मी फक्त काही तुला फिजिकल केलं नाही आहे, मी फक्त जे जॅकेटमध्ये हात घातलेला आहे किंवा तिथं जे काही पाऊच होता तो बघितलेला आहे, मी कोणत्याही प्रकारची तुला इजा केली नाही आहे. तर यावर मात्र सगळेजण सदस्य जे आहेत ते अरबाज, जान्हवी यांना बोलू लागतात की तुम्ही जे आहे ते हे चुकीचं करताय. अभिजित पण म्हणतो मला खूप लागले, माझं बोट काळं पडलेलं आहे आणि हे तुम्ही असं करू नका म्हणून. त्यानंतर पॅडी सुद्धा मध्ये येतो आणि तो म्हणतो तुम्ही असं फिजिकल होऊ शकत नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की एवढं जर लागायचं जर हे असेल तुम्हाला तर तुम्ही यायचं नव्हतं, एवढं जर नाजूक तुम्ही असाल तर तुम्ही यायचं नव्हतं. तिथं परत वर्षाचा पण विषय निघतो. परत जान्हवी आणि वर्षामध्ये देखील बाचाबाची तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग कसं तरी पॅडी असेल किंवा सूरज हे सगळ्या लोक अरबाजला यांना शांत करतात. अभिजित पण म्हणतो तुम्ही झाले जे ते माफ हे बाजूला व्हा, मला काय परत हे त्रास द्यायला येऊ नका, माझ्याकडे काय नाही आहे म्हणून. मग तिथं सर्वजण आपापले बाजूला होतात. आणि इकडं थोड्या वेळानंतर घराबाहेर निकी आणि जान्हवी बसलेली असते. तेव्हा निकी जान्हवीला म्हणते की आपण आतमध्ये जे काही केलं हे खरं तर बिग बॉसमध्ये चालत नाही, आपण ही एक प्रकारची जी आहे ती चूक केलेली आहे आणि आपण ही चूक कबूल केली पाहिजे. आता अरबाज जो आहे त्याला तर काही चूक कबूल होणार नाही आहे, पण आपण खरं तर ही चूक केलेली आहे असं बिग बॉसमध्ये जे आहे ते चालत नाही. त्यानंतर थोड्या वेळानंतर जरा जेव्हा पुन्हा हॉलमध्ये अरबाज, निकी, सूरज हे जेव्हा उभे असतात, तेव्हा जी निकी आहे ती अभिजित ची बाजू घेते. तेव्हा मात्र अरबाजला या गोष्टीचा राग येतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा निकी म्हणते त्याला एवढा ॲटिट्यूड आहे तर मला पण आहे, आता जोपर्यंत तो स्वतःहून येत नाही बोलायला तोपर्यंत मी देखील बोलायला जाणार नाही, असं ती म्हणते. त्यानंतर इकडं जेव्हा सगळे रात्री झोपलेले असतात तेव्हा जान्हवी जी आहे ती हॉलमध्ये झोपलेली असते सोफ्यावर.
आणि ती रडू लागते. तेव्हा तिथं जे आहे ते इलिना आणि वैभव येतात. तेव्हा ते म्हणतात जान्हवीला की तुला काय झालं. तेव्हा जान्हवी म्हणते की ही निकी जी आहे, निकी सगळं आयतं क्रेडिट घेऊन जाते. सगळा प्लॅन माझा होता, सगळा प्लॅन मी केला होता आणि ही सगळं आयतं क्रेडिट घेऊन जाते. याचा मला वाईट वाटलेलं आहे म्हणून मी रडते. वैभव म्हटलं ठीक आहे, तू जास्त टेन्शन घेऊ नको आणि जास्त विचार करू नको असं म्हणून वैभव आणि इलिना देखील जे आहेत ते तिथून निघून जातात. त्यानंतर सकाळी जे आहे ते सगळ्यांची आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर आपण पाहतो की निकी आंघोळ करून आलेली असते. ती त्याची लिस्टी वगैरे आवरायचं काम चालू असतं आणि तिकडं शेजारी वाशाते असतात, त्या पण आवरायचं काम त्यांचं चालू असतं. पण निकी म्हणते तुम्ही आंघोळ केली का. तेव्हा वर्षाताई म्हणतात नाही मला अजून करायची. आता तिचं खरं तर निकीचं जे आहे ते फ्रस्ट्रेशन असतं की अरबाज तिच्या संग बोलत नाही आहे, पण इकडं ते फ्रस्ट्रेशन निघतं वर्षाताईंवर. तेव्हा ती वर्षाताई जेव्हा तिला म्हणतात की इथं सगळं जे बेड आहे लिव्हिंग रूममधला तिथं सगळं साहित्य पडलेलं आहे, जे कोपऱ्याचे आपल्या बसायची जागा आहे ते साहित्य पडलं आहे. तेव्हा निकी उद्धटपणे वर्षाताईंना पुन्हा एकदा म्हणते की साहित्य जे पडले ना पडू द्या, मी असंच साहित्य टाकणार, मला अजून मी टाकणार, ही वस्तू टाकणार ती वस्तू टाकणार, अशा अजून 1-2 वस्तू ती तिथं टाकायला लागते. मग वर्षाताई देखील त्यांच्या वस्तू टाकायला लागतात. मग दोघी जणी एकमेकींच्या वस्तू टाकायला लागतात. इथपर्यंत ते बाचाबाची त्यांची वाढायला जाते. खरं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काही कारण नव्हतं निकीने रागवण्याचं किंवा एवढा मोठा कांगावा करण्याचा. पण दुसरा जो राग आहे म्हणजे दुसरा जे अरबाजचा जो राग आहे तो वर्षाताईवर काढला गेला. मग कसं तरी दोघी थोड्या वेळाने शांत होतात आणि आपली जे आहे ते कामं करू लागतात. त्यानंतर दुपारी जे आहे किचनमध्ये जो विषय असतो तो सगळे स्वयंपाकाची वगैरे तयारी करत असतात. तेव्हा सूरज काय तिथं कचरा वगैरे टाकायला जातो, कचरापेटी उघडतो, कचरा टाकतो. तेवढ्याच तिथे जान्हवी येते, तिला पण कचरा टाकायचा असतो. पण सूरज काय लक्ष जात नाही, तो झाकण उघडतो आणि बंद करतो. तर जान्हवीला याचा मात्र राग येतो. ती म्हणते की मला कचरा टाकायचा होता तरी तू मुद्दामून झाकण लावलं. त्यावर त्यांच्यावर आरे तुरे म्हणजे जा रे पळ निघ, तुला काल चावी मिळाली ते सरांनी तुला काही एक चावी दिली, तू मोठमोठे बोलायला लागला असं म्हणून जान्हवी आणि जो सूरज आहे यांच्यामध्ये बाचाबाची व्हायला लागली. अंकिता दोघांच्या मध्ये पडली आणि अंकिताने सूरजला बाजूला घेऊन गेली की तू शांत हो. आणि त्यानंतर वैभवने देखील सूरजला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ही अतिशय क्षुल्लक कारण होतं की खरं तर जान्हवीला काही ना काही कारण पाहिजे असतं की कशाप्रकारे एखाद्यावर मी ओढण की कशाप्रकारे मी फुटेज खाईन अशा पद्धतीने मला असं वाटतं की दिसत होतं. कारण काहीच क्षुल्लक कारण होतं, काहीही त्याच्यामध्ये कारणच नव्हतं की जान्हवीने एवढं मोठं काही करण्याचं. इकडं बाहेर गार्डनमध्ये अंकिता आणि घनश्याम बसलेलो असतो. तेव्हा अंकिता घनश्यामला म्हणते की तू काल मी नेहमी काय करत असते, निवांत बसत असते, माझा विचार करते, माझा स्वभाव तसा आहे की मी एकांतात बसून विचार करत असते. पण तू काल तिथं ते सरांच्या कार्यक्रमात म्हटला की हिला काही कळत नाही, ही बसलेली असते, हिच्या विचारात असते, हिला तिचा विचार नाही आहे. तर तू असं माझं जे मी जर सांगितलं त्याचं तू भांडवल करायला नव्हतं पाहिजे. मग तेव्हा मात्र घनश्याम त्याची चूक झाली असं म्हणतो आणि यापुढे अशी चूक होणार नाही असं देखील अंकिताला तो त्या ठिकाणी जो आहे तो कबूल करतो. त्यानंतर दुपारी सगळेजण झोपलेले म्हणजे सगळेजण निवांत बेडवर पडलेले असतात. तेव्हा अरबाजचा 2 वेळा डोळा लागतो. ते शेजारी घनश्याम देखील असतो, घनश्यामचा देखील डोळा लागतो. पण त्याची जस्ट डुलकी लागलेली असते. पण 2 वेळेस जेव्हा कोंबडा ओरडतो तेव्हा तो अरबाजला बिग बॉस सांगतात की तुम्हाला जर चिकन आवडते म्हणून माहिती आहे, पण त्याचा आवाज ऐकून तुम्ही ती भूक भागवू नका. तेव्हा जो घनश्याम आहे तो म्हणतो हां मी झोपलेलो नाही आहे, हा घनश्याम मी झोपलेलो नाही आहे, अरबाज झोपलेला आहे. तेव्हा बिग बॉस म्हणतात घनश्यामला की बरोबर आहे तुम्ही झोपलेले नाही आहात. तेव्हा तिथं जेव्हा हा आलेला असतो पॅडी, तेव्हा पॅडी म्हणतो घनश्यामला की अरे तुला झोपलेला आहे ठीक आहे म्हटले बिग बॉस बरोबर आहे, पण तेव्हा तुझं एवढी आपली त्यांनी जी आहे ती इज्जत काढलेली आहे किंवा म्हणा आपल्याला ते जे आहे ते आपल्याला रागवतात ते थोडक्यात. तर हे मात्र घनश्यामला खूप हर्ट होतं. तेव्हा तो आणि त्याची आणि परत पॅडीदाची सुद्धा या ठिकाणी थोडीशी बाचाबाची होते. नंतर स्वतःच घनश्याम म्हणतो माझी चूक झाली, असं झालेलं आहे. तर तो आपला विषय तो
ड्रॉप करून टाकतो. आता बराच वेळ झालेला असतो, अरबाज आणि निकी आणि अरबाज हे दोघं जण बोलत नसतात. मग थोड्या वेळाने स्वतःच निकी जी आहे ती अरबाज जवळ जाते आणि दोघं जण गाड्यामध्ये बसतात आणि तू का पहिला आला नाही माझ्याजवळ बोलायला, किंवा मी जवळ का माझ्याजवळ बोलायला आली नाही, असं करून दोघं जण पुन्हा एकदा एकत्र येतात आणि इमोशन्स थोड्याशा तिथं ट्रेनिंग होतात. अशा ठिकाणी जो आहे तो आजचा भाग संपतो आणि थोडी उद्याच्या भागात झलक दाखवली आहे. तर उद्या असणार आहे कॅप्टन्सी कार्य आणि त्यात असणार आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन. आणि यामध्ये आपण जस्ट उद्याचा प्रोमो पाहिला, त्यात पाहतोय आपण की सूरज आणि अरबाज किंवा सूरज आणि जो वैभव आहे यांची पुन्हा एकदा धरपकड होणार आहे किंवा सर्व सदस्य बऱ्यापैकी फिजिकल होताना उद्या दिसणार आहेत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? जान्हवीचं छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवणं म्हणा किंवा निकीने पहिल्यांदाच तिच्या कार्याची दिलेली माफी म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का? या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.